Welcome to Shadi Walagar Part 3. सो हे गाईज कसे आहात तुम्ही आणि आय होप तुम्ही सगळेजण छान असाल. हे बघा इथे जात्याची रंगवायची तयारी चालू होती. तुम्ही याच्या आधीचा जर व्लॉग नसेल बघितला तर मी इथे लिंक मेन्शन करेल, नक्की बघा. हा त्याच्या पुढचा कंटिन्युअसमध्ये टाकलेला आहे. तर आमच्याकडे ग्रहमक असा प्रोग्राम असतो लग्नाच्या आधी 4 दिवस. तर त्याची ही पूजा होती. त्याच्यामध्ये घाणा भरतात, सगळ्यांना माहितीच असेल. तर त्याचं डेकोरेशन अगदी सुंदर माझ्या वहिनींनी आणि बहिणींनी केलं होतं. ही येल्लो आणि पिंक कलरमध्ये मी साडी घातली होती. तुम्हाला कशी वाटते आहे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर पहिले आई वडील जे असतात ते पूजा करतात. त्याच्यानंतर जो मतलब जी नवरी असते किंवा जो नवरदेव असेल घरातला त्याने ती पूजा करायची असते. तर ही बघा मागे सोनू एकदम एक्सायटेड पर्सन. तर ही आमची फक्त देवांसाठीची पत्रिका होती. तर खूप लोकांचे कमेंट्स आले होते मला पर्सनलला की तुमच्या ज्या पत्रिका होत्या त्या खूप छान होत्या. तर त्याची पण व्हिडिओ आम्हाला बघायची आहे. तर त्या शेवटी हा होम करतात देवांसाठी जो असतो तो. ते बघा माझ्या आजीचा फोटो आहे. तिला इतकी हौस होती ना माझ्या लग्नाची, पण देवापुढे काहीच नाही चालू शकत. त्याच्यामुळे काय बोलणार, म्हणजे अशी एकदम गुड पर्सन होती ती. घराच्या शांतीसाठी, समृद्धीसाठी, लग्नासाठी, तुमच्या वैवाहिक आयुष्यासाठी हा होम केला जातो. म्हणजे असा पूर्णची जी पूजा असते ना ती 3 तासाची वगैरे असते. त्याची फर्स्ट क्लासमध्ये ही पूजा झाली होती. आणि जर कोणाला माहिती नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात. तर हे बघा असं सुंदर एकदम ब्युटिफुल असं प्रज्ञाचं गाणं वगैरे लिहून आणि एकदम फिल्मी स्टाईल ना, जसे रील बिल काढायचे होते त्याच्यासाठी. आणि बघा हे छोटे छोटे जाते, सूप वगैरे सगळं ठेवलेलं होतं. ही फुल गॅलरी अशी आम्ही डेकोरेट केलेली होती. नागलीचे पानं, गुलाबाचे पानं, शेवंतीचे पानं, झेंडूचे. त्याच्यानंतर अरे 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 फुलं म्हणायचं होतं बरं का मला तुम्ही समजून घ्या. त्याच्यानंतर देवाच्या इथे बसून आपले वडील, आपले जे मुलं आणि मुली असतात त्यांच्या नावाची जी पत्रिका असते ती देवांना वाचून दाखवतात. त्याच्यानंतर आई जे असते ते हे सगळा हा असा प्रोग्राम हळदी कुंकू वगैरे वाहून करत असते. सगळ्यांना माहितीच असेल. तेव्हा समोरचे दादा एकदम मस्त बघतायत काय चाललं आहे यांच्या घरामध्ये. हां, इंडियन टेंडन्सी ना. मस्त फोटो बिटो काढायला पोज वगैरे दिला. सगळे पाहुणे आले होते फर्स्ट क्लासमध्ये. हे जे मी काय एकदम प्रकार करत होते ना, हे फक्त रीलसाठी चालू होते. ठीक आहे, या रील्स तुम्ही इंस्टाग्रामच्या पेजवर बघू शकतात. इंस्टाग्रामची ID मेन्शन केलेली आहे. ज्यांनी अजून कोणी फॉलो केलेलं नसेल, पटापट इथपर्यंत आलाच आहात तर फॉलो करून टाका. हे बघा त्याच्यानंतर असा काही तो लुक होता जो तुम्हाला क्लोजअपमध्ये आता बघायला मिळेल. त्या फोटोग्राफरसाठी या सगळ्या पोजेस देणं चालू होतं ना. तिचा नखरा पण दाखवलेला आहे. नंतर ही सगळी बुकडांची पंगत बसलेली होती, त्याच्यात मी पण आहे. तर सगळ्यात शेवटी आम्ही सगळेजण जेवायला बसलो. आणि हे बघा इथे म्हणते आमची दीदीच्या लग्नाला यायचं आहे. तर सपोज जर झालं तर मी याचा व्हॉइस ओव्हर टाकेलच. काय म्हटलं आहे. शेवटी माझी आई आहे बघा, किती सुंदर आहे ना. या सगळ्या मावश्या आहेत, या काकू आहेत. त्याच्यानंतर सगळा प्रोग्राम जो आहे गाणं म्हणायचं चालू होता. तर याचं पण मी तुम्हाला क्लिप दाखवेन किती छान त्यांनी गाणं म्हटलं. आणि त्याच्यानंतर हे बघा घरामध्ये नाचण्याचा प्रोग्राम झालाच पाहिजे. तर अशा पद्धतीने आम्ही एकदम फुलटू लाडा केलेला आहे. एकदम नाद खुळा, टोपी बिपी घालून सगळेजण एकदम फर्स्ट क्लासमध्ये नाचत होते. आणि हे बघा हे मानाची टोपी आहे, दिली दिली, नाचा नाचा नाचा, जोरात जोरात नाचा. हे एकदम ती मावशी बघा मागून कशी बघते, भाऊला म्हणते नाचा. सगळ्यांनी सर्कल केला आणि मग आम्ही मध्ये उभं राहून पण माझे आई बाबा वगैरे. हे बघा हे बघा आवडत्या व्यक्तीशी लग्न झालं काही असं असतं बरं काय. बघा एकदम नादच गोळा नाही का. चैतन्य बघा हे बघा हे जे टोपी घातले ते माझे वडील आहेत. आणि या सगळ्या माझ्या वहिनी, बहिणी, ती बघा ती मागे छोटी जी आहे ना ती डुग्गू आहे, माझ्या बहिणीची मुलगी आहे. सगळ्यांनी माझं लग्न एकदम हा वा वा या नाचा जोरजोरात, पोरं ऐकायची नाही रे, असा प्रकार होता तो. ती बघा तिची मागे आहे ना ती माझी आजी आहे. ही अश्विनीला तर तुम्ही ओळखताच आहे बाई, गब्या. एकदम जोरात असा प्रोग्राम झालेला होता. तुम्हाला आमचे फॅमिली ब्लॉग कसे वाटत आहे ते मला नक्की 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 सांगा तुम्ही. आणि तुम्हाला अजून जर आमचे व्लॉग बघायचे असतील तर ते डेली येणार आहे. ही तर लग्नाची चालू आहे सिरीज. शादीवाला घर पार्ट
3 हा आता येणार आहे आणि शेवटपर्यंत तुम्हाला बघायला मिळणार आहे. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा.